सैराट सिनेमातल्या प्रत्येक पात्रावरती प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं। सैराट सिनेमातल्या अगदी छोट्यापासून मोठ्या पात्राच्या त्या कामाची सगळ्यांनी दखल घेतली आणि ते लक्षात सुद्धा राहिले। असंच एक अतिशय महत्त्वाचं पात्र ते म्हणजे प्रिन्स। आणि आता हा प्रिन्स प्रत्यक्षात सिनेमात तर विलन होताच, पण प्रत्यक्ष आयुष्यात सुद्धा विलन बनलाय का असा सवाल निर्माण झालाय। त्याचं कारण म्हणजे त्यानं केलेल्या त्याच्यावर झालेले आरोप। प्रिन्सची भूमिका साकारणारा सूरज पवार सिनेमामुळे प्रसिद्ध झाला, मात्र आता सूरजला अटक होण्याची शक्यता आहे। मंत्रालयात नोकरीचं आमिष देऊन शिर्डीतल्या एका व्यक्तीला फसवल्याचा त्याच्यावर आरोप आहे। फक्त सूरज नाही तर इतरांची नावं यात सामील आहेत। मात्र सूरजनं नोकरी देण्याचं आमिष दाखवून पैसे उकळल्याचा आरोप त्याच्यावर आहे। नेवासा तालुक्यातल्या महेश वाघडकर यांना मंत्रालयात नोकरी देण्याचं आमिष 2 जणांनी दिलं। त्यासाठी 5 लाख रुपयांची मागणी करण्यात आली। नोकरी लागल्यावर 3 लाख, सुरुवातीला 2 लाख अशी त्यांची बोलणी झाली। पैशाचं पाकिट देण्यासाठी राहुरी इथं महेश गेले तेव्हा त्यांना आपली फसवणूक होत असल्याची चाहूल लागली। त्यानंतर त्यांनी अधिकृत तक्रार पोलीस ठाण्यात केली आणि मग पोलिसांनी ही कारवाई केली। आरोपी संगमनेर ठिकाणी अटक केलेला आहे। त्याच्या तपासामध्ये आरोपी क्रमांक 2 याच्या सोबत प्रिन्स म्हणजे जो टीव्ही सैराट पिक्चर मधील प्रिन्स नावाचं जे कॅरेक्टर आहे सूरज पवार व्यक्तीने केलेलं, तर तो सोबत आल्याचे आरोपी क्रमांक 2 आणि शिकबंद आरोपी क्रमांक 3 यांनीही माहिती दिलेली आहे। त्या अनुषंगाने पोलीस उपनिरीक्षक नारायण साहेब हे योग्य तपास करीत आहेत। क्रमांक 2 याच्या सोबत प्रिन्स म्हणजे जो टीव्ही सैराट पिक्चर मधील प्रिन्स नावाचं जे कॅरेक्टर आहे सूरज पवार व्यक्तीने केलेलं, तर तो सोबत आल्याचे आरोपी क्रमांक 2 आणि शिकबंद आरोपी क्रमांक 3 यांनीही माहिती दिलेली आहे। त्या अनुषंगाने पोलीस उपनिरीक्षक नारायण साहेब हे योग्य तपास करीत आहेत। आता ह्याच्यामध्ये कोणाचा रोल आणखी आहे, मंत्रालयामधून इतर कोणी त्याचे साथीदार आहेत का अथवा इतर ठिकाणी त्यांनी अशी फसवणूक केली का, यावर पोलीस तपास करत आहेत। राहुरी पोलीस स्टेशन आणि अहमदनगर पोलीस स्टेशन जिल्ह्यामार्फत मी सर्वांना एक विनंती करतो, अशा गुन्ह्यामध्ये कोणी व्यक्ती पीडित झाला असेल, कोणाची फसवणूक झाली असेल, कोणाला नोकरी लावून देण्यास आमिष देऊन पैसे घेतले असतील, त्यांनी न घाबरता पोलीस स्टेशनला यावं। याच्यामध्ये त्यांचे पूर्ण सहकार्य केलं जाईल।